मुंबईमध्ये गरमी इतकी वाढली आहे की किचनमध्ये 1 तासाच्या वर उभं राहणं एकदम अशक्य झालेलं आहे. म्हणजे इट्स टू मच हॉट इन मुंबई. आणि त्याच्यातही मला पुरणाचा स्वयंपाक करायचा होता, कारण होळीचा नैवेद्य करायचा आहे. तर त्याच्यात वरण भात भाजी पोळी सगळं माझं रेडी झालं होतं. फक्त लास्टमध्ये मला पुरणाला पाकास आणायचं होतं. तर पुरणाला पाकास आणता आणता मी भज्याची तयारी करत होती, कारण पूर्ण नैवेद्य करायचं होतं. तर त्याच्यात पूर्ण आपली थाली मला रेडी करायची होती. आणि मला डीमार्ट पण जायचं होतं. आणि डीमार्ट मला तर यासाठी जायचं होतं, कारण मला असं वाटते सणावाराच्या दिवशी डीमार्टमध्ये कमी गर्दी असते, म्हणून मी त्या दिवशी जाणार होते. बाकी डेज तर माझ्या हस्बंडला वेळ नसतो, तर मग डीमार्टमध्ये जाऊन म्हणजे जाणार कसं ना, अर्थ नाही हे सामान असते एवढं सर्व. तर म्हणून मग आम्ही तो दिवस चूज केला. आणि तसंही आमच्या सोसायटीमध्ये रात्री 10:30 नंतर होळी पेटणार होती. तर माझ्याकडे भरपूर वेळ होता, म्हणून मी 7:30 पर्यंत पूर्ण स्वयंपाक रेडी करून मी जाणार होती डीमार्ट. आणि मी हे यूट्यूबवर बघितली होती ही हॅक, की आपण याच्यात थोडं पुरण हे केलं ते एकदम स्मूथ आणि मऊसूत पुरण होते. आणि ॲक्च्युअलमध्ये खूप छान झालं. आणि माझा पूर्ण स्वयंपाकाची जी पूर्ण प्रिपरेशन आहे तो पूर्ण स्वयंपाक रेडी झालेला आहे. आणि आता हे सगळं रेडी करून आणि भजे पण बनवायचे होते. ॲक्च्युली त्यांची डिमांड होती की त्यांना खायचे होते आलू भजे. तर आलू भजेची पूर्ण तयारी, आमटी वगैरे सगळं रेडी करून आता मी जाणार आहे डीमार्ट. सगळी कामे आटपून मी चालली आहे आता डीमार्ट. थोडीशी शॉपिंग करायची आहे अँड मी शुअर आहे की मला थोडीशी शॉपिंग करायची आहे. बट ॲज युज्युअल तिथे गेल्यानंतर जो मोठा लंबा लचक बिल निघतो ना, तो मला यावेळेस अवॉइड करायचा आहे. लेट्स सी मी स्वतःवर किती कंट्रोल करू शकते. आणि आज तसंही भद्र मुहूर्त संध्याकाळी 10:30 नंतर सुरू होणार आहे, म्हणून तिकडून आल्यावर मी होळीची पूजा करायला जाऊ शकते म्हणून. आणि हस्बंडला तसं बाकी डेज वेळ नसतो. आणि मग उद्या होळी वगैरे आहे, सॅटर्डे संडे आहे, सो वेळ नाही मिळणार, म्हणून आम्ही आज संध्याकाळी चाललो. आणि सॅटर्डे संडेला जनरली डीमार्टमध्ये जास्ती भीड असते असा माझा एक्सपिरियन्स आहे, म्हणून आज संध्याकाळी जाऊन आम्ही डीमार्टमधून थोडं किराणा वगैरे घेऊन येऊ. लेट्स सी. आय एम गोईंग, ही इज वेटिंग फॉर मी आउटसाईड. आणि आता बघूया, म्हणजे जसं मी एक्सपेक्ट करून चालली तसंच असायला हवं. आणि डीमार्टमध्ये कमी गर्दी आहे, कारण सणाचा दिवस आहे. आणि हे बघा, मीन्स माझी 2 कॉपी आहे. अशा काही वस्तू दिसल्या तर सगळ्यात पहिले तिला अट्रॅक्ट करते. क्लिप्स, बेल्ट्स, मीन्स ह्या बाबतीत ती माझी 2 कॉपी आहेच. त्याच्यानंतर मग मी आता आमची शॉपिंग करू. मला इथे माझी एक फ्रेंड मिळाली होती, सोसायटीची फ्रेंड, तर तिला भेटली. तो व्हिडिओ काही मी शूट केलेला आहे, कारण ती अचानक मिळाली. आणि मग त्याच्यानंतर आता आम्ही थोडी शॉपिंग वगैरे करणार. आणि इथे गेल्यानंतर हे जे आहे ना अट्रॅक्शन सूप, हे मला याच्यासाठी घ्यायचे असते, कारण इन्स्टंटली कधी दुपारी वगैरे मला भूक लागते, तर मग ते थोडं असलं तर बरं वाटते. आणि यांना असं खेळताना बघून ना मला असं लहानपणीची आठवण येते. आपण पण लहानपणी असं जेव्हा घरी गहू वगैरे राहायचे ना, त्याच्यात असं खेळायचो. आणि मग इथे मी माझ्यासाठी थोडं कॉन्टेंट वगैरे शूट केलं. ऑफकोर्स यार, आय एम अ कॉन्टेंट क्रिएटर, तर मला कुठे कॉन्टेंट दिसतात तर मला ते कॉन्टेंट शूट करायचे होते. अँड ॲट दी एंड जे नाही व्हायचं तेच झालं. आमचं बेल गेलं वर. म्हणजे खरंच मी सांगते, मी म्हणजे थोड्या काही गोष्टी स्वस्त मिळते म्हणून इथे येते, पण त्या जास्तीच जाते. आय डोंट नो वाय. आणि आम्ही शॉपिंग करून निघालो आहे बाहेर. आणि या मॅडमला बाहेर निघाल्यावर दिसला पॉपकॉर्न, तर त्यांना तिथे पॉपकॉर्न खायचं आहे आणि तिला खायचं आहे आईस्क्रीम. तर ते सगळं घेऊन मग आता आम्ही निघालो. आणि यांनी माझ्यासाठी आणलं आहे पॉपकॉर्न, कारण आईस्क्रीम तर खूप हे होते ना, तर म्हणून तिने घेतली आहे हे. आणि आता आम्ही चाललो आहे घरी येऊन मी बनवले भज्याचं पूर्ण रेडी करून गेली होती. भजे आणि पुरणपोळी मला बनवायची होती, बस इतकंच बाकी होतं. घरी आल्यावर मी हे दोनही बनवले. आणि मग याच्यानंतर आता मी रेडी झाली. होळीची पूजा करायला मी तर साडी घालणार होते, आणि मी साडी काढून ठेवली होती. पण डीमार्टमधून आल्यानंतर पूर्ण तयारी करता मला खूप जास्ती लेट झालं होतं. मग मी म्हटलं आता पूर्ण तयारी करेल तर अजून अर्धा तास जाईल, म्हणून मी म्हटलं यावेळेस आता साडी स्किप करूया आणि ड्रेसच घालूया, कारण तसे बाकी सगळे ड्रेसच घालून येतात. तर म्हणून मग मी आता ड्रेस घालून खाली चालली. मी 11 वाजता खाली आली, तरीही इथे होळी पेटायचीच होती. म्हणजे 15 मिनिट 20 मिनिट असं करता खूप लेट झालं होतं. आणि मग मी विचार केला, आणि इथे माझ्या ऑलरेडी मैत्रिणी आल्या होत्या, त्या उभ्या होत्या, माझा वेट करत होत्या. आणि मग आम्ही विचार केला की इथे पेटायला होळी अजून किती वेळा माहिती नाही. आम्ही साईडच्या सोसायटीमध्ये गेलो, तिथे ऑलरेडी होळी जळलेली होती, सगळे लोक पूजा करत होते. मग आम्ही ही पूजा करायला आलो, कारण अल्टिमेटली 11 साडे 11 वाजले होते आणि माझं जेवण वगैरे व्हायचंच होतं. तर म्हणून मग मी म्हटलं पूजा तर करायचीच आहे, कुठेही करा. म्हणून मग आम्ही आलो पूजा करायला. होळीची पूजा वगैरे केली.
नैवेद्य वगैरे केला. त्याच्यानंतर आम्ही राऊंड म्हणजे जशी आपण होळीची पूजा करतो तशी होळीची पूजा वगैरे केली. आणि इतक्या गर्दीमध्ये म्हणजे व्हिडिओ शूट करणे तर मीन्स नेक्स्ट टू इम्पॉसिबल, बट स्टील आय ट्राईड माय बेस्ट. इथे आल्यानंतर मी यांना थोडा कलर वगैरे लावला, होळीच्या शुभेच्छा वगैरे दिल्या यांनी. मग नंतर मला कारण घरी जाऊन जेवण वगैरे पण करायचं होतं आणि इथे अजून वेळच होता. मग मी सगळ्यांना होळी विश वगैरे केलं. अँड नाव आय एम गोइंग टू होम अँड इट्स ऑलमोस्ट 11:30 आणि आम्ही आता आलो आहे. संध्याकाळी होळीची पूजा करून आलो होते, सकाळी धुलीवंदन. सी यू टुमॉरो. तुम्हाला धुलीवंदनच्या खूप खूप शुभेच्छा. आता मी नाश्ता बनवून खाली जाणार आहे. आम्ही सोसायटीमध्ये त्यांनी धुलीवंदनसाठी अरेंजमेंट्स केले आहेत, त्या पण खूप सुंदर आहे. आम्ही बघून आलो तर आय एम सो एक्सायटेड टू गो आउटसाईड. माझ्या फ्रेंड्स पण वेट करत आहे. आता मी यांचा नाश्ता वगैरे बनवून खाऊन थोडंसं ठीक आहे ब्रेकफास्ट, बट स्टील जाऊन आता आम्ही करणार आहोत. लहानपणापासून असं होतं की आमच्याकडे चणे, चिवडा, पुरी वगैरे हेच सगळं बनत होतं आणि आम्ही हेच सगळं खायचो होळीला वगैरे. तर मला ती सवय आज पण आहे, म्हणून मी आज चणे बनवले आहे आणि कच्चा चिवडा इन प्रोसेसिंग. खाली गेल्यानंतर आम्ही काही सुगंधा करणार आहे. वी आर रेडी फॉर द होली. से हॅपी होली. हॅपी होली. ट्विनिंग ट्विनिंग सेम 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 सेम. माझ्या टी शर्टवर इंग्लिशमध्ये लिहून आहे, तिच्या टी शर्टवर मराठीमध्ये लिहून आहे हॅपी होली. सो सी यू देअर. आणि 90sचे आम्ही किड्स आहोत. आपण होली चेहऱ्यावर वॅसलीन लावणं इज मॅन्डेटरी. यावेळेस त्याच्या अरेंजमेंट होत्या ना खूप सुंदर होत्या, म्हणजे खूपच छान. मला तर खूप आवडलं. यावेळेस त्यांनी खूप सुंदर डेकोरेशन वगैरे केलं होतं होळीसाठी वगैरे. तर हे दृश्य तुम्ही बघू शकता, बघूनच असं छान वाटते. आणि मी ऑलमोस्ट 10-10:30 वाजता वगैरे गेली होती. तर म्हणजे लोक इथले लेट लतीपचे सगळे लेटच येतात. आणि हे जे मी इथे लावले आणि हे व्हिडिओ मी नेक्स्ट डे जाऊन शूट केला, कारण मला होळी खेळण्याच्या धुंदीत मला माहीतच नव्हतं त्यांनी हे प्रॉप्स वगैरे हे सगळे असे छान डेकोरेशन वगैरे केले होते. मग मी दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन मी हे जे छोटे छोटे व्हिडिओज आहे ना, म्हणजे जे त्यांनी डेकोरेशन वगैरेसाठी मीन्स सेल्फी पॉईंट्स वगैरे बनवले होते, दुसऱ्या दिवशी जाऊन वगैरे मी घेऊन आली होती. आणि म्हणजे यावेळेस मला खूप आवडलं मीन्स फोटोशूट वगैरे. आणि खूप छान त्यांनी केलं होतं. इथे आपण आपले मार्क वगैरे करू शकतो असं, म्हणजे मला खूप आवडलं. आणि हे सगळं झाल्यानंतर आता मला 2-3 लोक मिळाले, त्यांनी मला रंगवलं. आणि बघा माझ्या मैत्रिणी बघा, आणि यांना मी म्हटलं होतं की माझ्यासोबत फक्त एकच फोटो काढा, कारण मी त्यांना खूप कलर लावला होता, म्हणून त्यांना चान्स मिळून गेला मला पूर्ण चेहरा खराब करायचा. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता, इथे म्हणजे छान वेगळे स्टॉल्स लावले होते. म्हणजे थंडाई होती, वडापाव वगैरे होता, भजे वगैरे सगळं होते. मीन्स दिस टाईम अरेंजमेंट्स आर सो अमेझिंग. आम्ही खूप एन्जॉय केला होळीमध्ये. आणि मग नंतर आता माझ्या फ्रेंड्स नवऱ्यासोबत सगळे आणि माझ्या फ्रेंड्स नंतर घरी चालले गेले. बट मी यांच्यासोबत रेन डान्स नव्हता केला, तर मग मी घरी आली. आणि बघा त्यांची आंघोळ वगैरे झाली, बट मला त्यांच्यासोबत डान्स करायचं होतं, तर मी पुन्हा त्यांना घेऊन गेली होळीमध्ये. जर तुम्ही स्टार्टिंगपासून बघितलं असेल तर बिफोर अँड आफ्टर फेस बघा, म्हणजे कोणी मला ओळखू पण शकणार नाही, इतका चेहरा खराब झाला आहे, टॅन झाला आहे. बट इट वॉज अ अमेझिंग एक्सपिरियन्स. खूप मजा आली होळी खेळण्यात, सगळेजण होते. अँड इतके बिझी लाईफमध्ये थोडेसे असे जे फेस्टिवल्स असतात ना, हे थोडी आपल्याला एनर्जी देतात. अँड आय एम व्हेरी हॅपी, व्हेरी ग्रेटफुल. विश यू अ व्हेरी हॅपी होली. आय डोंट नो मी हा व्लॉग कधी अपलोड करेल, बट भरभरून प्रेम द्या माझ्या व्लॉगला आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.